तुमची शिवून 14.5ची आहे तयार होऊन. यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 15.5वर बरोबर मार्किंग टाकू. या ठिकाणी ही झाली आपली मार्किंग परफेक्ट. आता आपण शोल्डर टाकले आपण 6.5 इंच आणि आता याचा आर्म होल टाकायचा आपल्याला 6 इंच. तर या ठिकाणी आपण अर्धा इंच स्लोपिंग देणार आहोत, म्हणजे तिरकस घेणार आहोत आणि इथपासून खाली मग 6 इंच मोजायचं बरोबर. या ठिकाणी बघा आता आपले 6 इंच आर्म होल झाला. आपलं आता चेस्टचं मार्किंग टाकायचं आपल्याला. तर आपला आता पाठीमागचा गळा बंद आहे, तर मग आपण काय करायचं, आपली 9.5ची घडी होते त्यामध्ये आपण 1 इंच लुझिंगसाठी ॲड करणार. कुणी 1.5 इंच 2 इंच पण टाकतं, पण यामध्ये थोडासा गळा आहे त्यामुळे आपण 1 इंच टाकू. तसं आपण 2 इंच टाकत असतो लुझिंग. तर 9.5 प्लस 1 इंच तर किती होतं, 10.5 इंच. मग आपण बरोबर 10.5 इंचावर या ठिकाणी मार्किंग